Good morning to all. हॅलो अँड वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रेसिडेंट गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे ब्लड रिलेशन, रक्तसंबंध. ठीक आहे, तर या टॉपिकची आपण सुरुवात करूयात. ऑडिओ व्हिडिओ सर्व काही क्लिअर आहे ना? एकदा कन्फर्मेशन द्या. चला तर सेशनची सुरुवात करूयात एका विशेष अशा सुविचाराने. आजचं सुविचार आहे, अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतोय सगळं व्यवस्थित होईल. या सुविचाराने आजच्या या दिवसाची आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ब्लड रिलेशन हा जो टॉपिक आहे तो आपण या ठिकाणी कव्हर करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिलेलं आहे? समजा आता इथे बघा, इथे मी आहे बरोबर. अच्छा, माझ्याशी रिलेटेड बघा, आता माझा भाऊ, माझी बहीण, हे माझ्या क्लोज या ठिकाणी असतात. आता इथे बघा माझी पत्नी. ठीक आहे, अच्छा इथे कोणाला माझा मुलगा, म्हणजे एक जनरेशन खाली गेलो. आता इथे मुलगा. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी एक जनरेशन खाली गेलो, नातू, नात. ठीक आहे, पुढे गेलो मी, माझे वडील, वडिलांची पत्नी, माझी आई. आणखी वर गेलो आजोबा, या टाईप मध्ये. आता हे फक्त एक तुम्हाला समजावण्यासाठी एक ट्री ड्रॉ करतोय. त्याच्यानंतर वंशावल जी आहे ती आपण त्याच्यानंतर प्रॉपरली वंशावल जी आहे ती आपण बघूच, डोंट वरी. अच्छा, इथे काय झालं बघा. आता विद्यार्थी मित्रांनो, जिथे मी स्क्वेअर केलेला आहे हे मेल कॅन्डिडेट दर्शवण्यासाठी यूज केलेलं आहे, मेल कॅन्डिडेट्स. ठीक आहे, जिथे मी सर्कल केलेलं आहे ते फिमेल कॅन्डिडेट दर्शवण्यासाठी यूज केलेला आहे. हा जो आहे तो स्क्वेअर मेल साठी आणि हा सर्कल फिमेल साठी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एक आडवी रेषा आहे. हे आडवी रेषा सिबलिंग्स दर्शवण्यासाठी यूज केल्या जातात. सिबलिंग्स बघा, रिअल ब्रदर सिस्टर, जे सख्खे भाऊ बहिणी आहेत, रिअल ब्रदर सिस्टर्स आहेत, त्यांच्यासाठी हे यूज केले जाते. ठीक आहे, ठीक आहे. अच्छा, आता इथे बघा काय दिलेलं आहे, ही व्हर्टिकल लाईन आहे. ही काय दाखवते आपण? जनरेशन गॅप, म्हणजे पिढ्यांमधील फरक. जनरेशन गॅप म्हणजे बघा, जसं मुलगा आणि मी, माझ्यामध्ये एक जनरेशन गॅप, या दोघांमध्ये आमच्यामध्ये. मी, माझे वडील, एक जनरेशन गॅप. माझे आजोबा, एक आणि दोन जनरेशन गॅप. माझे पणजोबा, 3 जनरेशन गॅप. आता माझा नातू, माझा मुलगा, एक जनरेशन गॅप. माझा मुलगा, मी, एक जनरेशन गॅप. परंतु नातू आणि माझ्यामध्ये 2 जनरेशन गॅप आहेत. म्हणजे हे जनरेशन गॅप दर्शवण्यासाठी व्हर्टिकल लाईन दर्शवतात. आणि एक डबल हॉरिझॉन्टल लाईन आली, जसं की बघा, मी, माझी पत्नी, वडील, आई किंवा आजोबा, आजी, यांच्यामध्ये आम्ही काय दाखवलंय बघा, डबल लाईन दाखवले, डबल हॉरिझॉन्टल लाईन. हे काय दर्शवतंय तर विवाहित जोडपे. काय दर्शवतंय? विवाहित जोडपे दर्शवते. ठीक आहे, क्लिअर? हे विवाहित जोडपे जे आहे ते इथे दर्शवणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे ट्री बनते, याच्यामध्ये आपल्याला समजते की बाबा कशा पद्धतीने मांडणी करायची असते आणि कधी कोणाला काय दर्शवायचं. बघा, स्क्वेअर दर्शवतो आपण एखादा मेल कॅन्डिडेट दर्शवण्यासाठी. ठीक आहे, सर्कल दर्शवतोय आपण एखादी फिमेल दर्शवण्यासाठी. ठीक आहे, हॉरिझॉन्टल लाईन सिबलिंग्स, डबल हॉरिझॉन्टल लाईन विवाहित जोडपे आणि व्हर्टिकल लाईन जनरेशन गॅप. तर हे इंडिकेटर्स शो करण्यासाठी तुम्हाला ही मी ट्री ड्रॉ करून दाखवले. आता हे इंडिकेटर्स क्लिअर झाले असतील. ठीक आहे, तर आपण इथे बघा एक वंशावळ जी आहे, फॅमिली ट्री आहे, ती बघायला सुरुवात करू. येस अभिजित, आजारी आहात का? येस आजारी आहे, म्हणून कालचं सेशन 11चं कॅन्सल केलं, रात्री 8चंही कॅन्सल केलं. परंतु बघा, हे सेशन्स असाईन जे आहेत ते आता इथे मी घेतोय, जे आजचे सेशन्स आहेत. बघा, आता इथे बेसिक ऑफ ब्लड रिलेशन इथे बघायला सुरुवात करूयात. बघा, आता इथे बघा आपल्याला रिलेशन्सची देखील ओळख होणार आहे. जसं की इथे मी आहे किंवा तुम्ही असेल समजा. चला, आता मेल फिमेल काही येईल. आता फिमेल असेल त्याचे हजबंड देखील सेम जनरेशन मध्ये येईल. वाईफ मेल आहे तर वाईफ. बघा, आता भाऊ बहीण सेम जनरेशन मध्ये. ब्रदर इन लॉ मेहुणा. ठीक आहे, सिस्टर इन लॉ मग काय होईल? आता जसं एखादी फिमेल असेल तर तिच्यासाठी सिस्टर इन लॉ म्हणजे नणंद असू शकते, जाऊबाई असू शकते
किंवा भावाची पत्नी वहिनी असू शकते. एखादा मेल असेल तर वहिनी असेल भावाची पत्नी किंवा मेव्हणी असेल पत्नीची बहीण. म्हणजे अशा पद्धतीने सिस्टर इन लॉ इंग्लिशमध्ये एकच आहे, परंतु आपल्याकडे मराठीमध्ये नणंद असेल, भाऊजाई असेल, जाऊबाई असेल, मेव्हणी असेल, वहिनी असेल, सर्वांसाठी एकच शब्द वापरला जातो, सिस्टर इन लॉ इंग्लिशमध्ये. क्लिअर? अच्छा, कझिन. मग कझिन चुलत भाऊ असू शकेल किंवा चुलत बहीण असू शकेल. ठीक आहे. अच्छा, एक जनरेशन वर गेलो आपण, एक जनरेशन वर गेलो, फादर, मदर. बघा, फादर, मदर. आता वडिलांचा भाऊ असेल अंकल, आईचा भाऊ असेल तोही अंकल होईल. परंतु वडिलांचा भाऊ असेल तर काका होईल, आईचा भाऊ असेल तर मामा होईल. ठीक आहे. अंट. आता वडिलांची बहीण असेल तर काय होणार आहे? आत्या होणार आहे. अच्छा, आणि वडिलांची सिस्टर इन लॉ असेल, वहिनी असेल तर मग काकू होईल. ठीक आहे. परंतु आईची बहीण असेल तर मावशी होईल. आईच्या भावाची पत्नी असेल तर मामी होईल. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे नाते जे आहेत ते इथे बघायला भेटतात. म्हणजे आत्या आली, काकू आली, मामी आली, मावशी आली, एकच अंट हे या ठिकाणी असणार आहे. फक्त लक्षात ठेवायचं, फादर साइड रिलेशन असेल तर त्याला पॅटर्नलने दर्शवले जातात. फादर साइड. आणि मॅटर्नल असेल तर मदर साइड. मदर साइड रिलेशन मॅटर्नल. ठीक आहे. त्याच्यानंतर एक जनरेशन वर गेलो आपण, काय दिसलं? ग्रँडफादर, ग्रँडमदर. म्हणजे आजी आजोबा. त्याच्याही वरती गेलो तर ग्रेट वाला रिलेशन लागतं, ग्रेट ग्रँडफादर, ग्रेट ग्रँडमदर. ठीक आहे. खाली आलो तर ग्रँडसन. बघा इथे बघा, मुलगा, मुलगी, नेफ्यू, नीस. आता नेफ्यू म्हणजे भाचा किंवा पुतण्या, नीस भाची किंवा पुतणी. ठीक आहे. इन लॉ जावई, डॉटर इन लॉ सून. अच्छा, खाली आलो आणखी ग्रँडसन म्हणजे कोण झालं तर या ठिकाणी आपला नातू, आणि ग्रँड डॉटर म्हणजे नात नातू. अशा पद्धतीने हे रिलेशन्स आपल्याला इथे दिले जातील. तर असे हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या टाईपचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला बघा, म्हणजे कुठलेही प्रश्न असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी ही अशी वंशावळची गरज भासेल, तर हे वंशावळ, हे नाते जे आहे ते क्लिअर असणं गरजेचं आहे. यांची गरज आपल्याला भासणार आहे. ठीक आहे. चला, हे झाले फॅमिली ट्री. आता आपल्याला प्रश्न जे विचारले जातात, प्रश्न विचारले जातील ते कशावर आधारित असेल बघा. पझल बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला भेटतील, कोडे आधारित रक्तसंबंध किंवा कोडेड ब्लड रिलेशन, सांकेतिक रक्तसंबंध, किंवा जे आहे इंडिकेटिंग फॉर्मॅट मधील ब्लड रिलेशन, नातेसंबंध दर्शवणं. तर हे नातेसंबंध दर्शवणं, इंडिकेटिंग फॉर्म, तो फॉर्म आज आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्याच्या सेशन मध्ये आपण पझल बेस वगैरे बघायचंय, आपल्याला कोडेड वगैरे बघायचंय. ठीक आहे. तर आर यू गाईज रेडी? सर्व इथपर्यंतची बेसिक माहिती क्लिअर आहे? चला, तर आता इथे बघा, प्रश्न क्रमांक पहिला जो दिलाय तो तुमच्या स्क्रीनवर. फर्स्ट क्वेश्चन बघा, एका माणसाकडे इशारा करून राधिका म्हणते की याच्या मुलाची बहीण माझ्या मुलाच्या बहिणीची बहीण आहे. तर त्या व्यक्तीचा राधिकाशी कसा संबंध आहे? त्या व्यक्तीचा राधिका सोबत काय संबंध असेल? पिता, पती, सासरे की भाऊ? एका माणसाकडे इशारा करून राधिका म्हणाली त्याच्या मुलाची बहीण माझ्या मुलाच्या बहिणीची बहीण आहे. त्या व्यक्तीचा राधिकाशी कसा संबंध आहे असं विचारलं. मग आता बघा काय झालं. एका माणसाकडे इशारा करून राधिका म्हणते, काय म्हणते? तो माणूस त्याच्या म्हणजे त्या माणसाची मुलाची बहीण माझ्या मुलाच्या बहिणीची बहीण आहे. अच्छा, बघा, इथून जर सुरुवात केली राधिकापासून, दोन ठिकाणावरून सुरुवात करू शकतो आपण. जी म्हणते तिच्यापासून सुरुवात करू शकते किंवा ज्याला इंडिकेट केलंय त्याच्यापासून सुरुवात करू शकतो. दोघांपैकी कुठलंही तुम्हाला जमेल किंवा जी सवय आधीपासून असेल तसं करू शकता. बघा आता इथे बघा, माझ्या मुलाच्या बहिणीची बहीण. अच्छा, बघा, लक्ष देऊन ऐका. राधिका म्हणते माझ्या मुलाच्या बहिणीची बहीण, म्हणजे तिची मुलगी, राधिकाची मुलगी ही त्याच्या मुलाची बहीण आहे. आता त्याच्या मुलाची बहीण, त्याच्या मुलाची बहीण ही आहे असं म्हटलं जातंय. तर तो जो पुरुष होता तो राधिकाचा कोण असेल? पती असेल. आणि राधिका ही त्याची कोण असणार आहे? पत्नी असणार आहे. मग त्या व्यक्तीचा राधिकाशी काय संबंध आहे? तर तो व्यक्ती राधिकाचा पती आहे हे आपण इथे दर्शवू शकतो. किंवा आता तुम्ही त्याच्यापासून सुरुवात केली, आता त्याच्या मुलाच्या म्हणजे जो मेल आहे, जो पुरुष आहे, त्याच्या मुलाची बहीण जी आहे ही ही माझ्या मुलाच्या बहिणीची बहीण आहे. म्हणजे राधिका जी म्हणते राधिकाच्या मुलाच्या बहिणीची ही कोण आहे? बहीण आहे. म्हणजे राधिका इथे आली तो मेन इथे आला.
तर या पद्धतीने आपण ते पती पत्नी आहेत राधिका आणि तो पुरुष हे आपल्याला इथे सांगता येईल. क्लिअर? बघा दोन्ही वे मध्ये दाखवले. इथे माझ्यापासून सुरुवात करून दाखवली, इथे त्याच्यापासून म्हणजे त्या व्यक्तीपासून सुरुवात करून दाखवले. दोघांपैकी बघा जिथून माझ्यापासून सुरुवात करतोय ना ते प्रश्न जरा थोडस तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपं पडते. कारण माझ्यापासून तिथे तुम्ही स्वतः आहात असं कन्सिडर करून तुम्ही रिलेट करण्याचा प्रयत्न केला तर चुकी होणार नाही. ठीक आहे. चला दोन्ही टाईप मी इथे तुम्हाला पहिल्या प्रश्नात दाखवले. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. अच्छा बघा काय दिलं बघा. ती माझ्या पत्नीच्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाची एकुलती एक मुलगी आहे असं दीपिकाकडे लक्ष वेधत दिनेश म्हणतोय. मग आता माझ्या कोण म्हणतोय? दिनेश म्हणतोय. म्हणजे माझ्यापासून सुरुवात केली. कोणापासून? दिनेश पासून. दिनेश म्हणतोय की माझ्या पत्नीच्या, ती कोण आहे? माझ्या पत्नीच्या आजोबांच्या, आजोबा दाखवण्यासाठी वडील हे झाले आजोबा, आजोबांच्या एकुलता एक मुलाची म्हणजे हा याची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे दीपिका इथे आली. एकुलती एक मुलगी होती, दीपिका इथे आली. तर दीपिका दिनेशची कोण लागते? दीपिका दिनेशची लागते कोण? पत्नी. पत्नी म्हणजे पर्याय डी आपलं काय असेल? अचूक उत्तर असेल. पर्याय डी पत्नी हे आपलं इथे काय असेल? अचूक उत्तर असेल. ठीक आहे. किंवा या ठिकाणी तिच्यापासून सुरुवात केली असते तर ती माझ्या पत्नीच्या, आता तिथे काही संबंध नाही, तिच्यापासून रिलेट करण्याची गरज देखील नाहीये. दिनेश पासूनच सुरुवात होणार आहे कारण ती जी आहे ती माझ्या पत्नीच्या, मग दिनेशच्याच पत्नीच्या आजोबांच्या एकुलता एक मुलाची एकुलती एक मुलगी आहे असं दाखवलं तर उत्तर येईल पर्याय जे पत्नीवाला दिलं होतं ते. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला हा प्रश्न तुम्ही ट्राय करा, प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. चला आता इथे दिलंय एका खेळाडूकडे, स्टेडियम मधील एका खेळाडूकडे बोट दाखवत संजना म्हणते माझ्या आजीच्या, बघा संजना म्हणते जी माझी आजी आहे, माझ्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या एकुलता एक जावयाचा, आता एकुलता एक जावई म्हणजे संजना फिमेल असेल, जावयाचा तो एकुलता एक कोण आहे? मुलगा आहे तो खेळाडू इथे आला. ओके. अच्छा आता आपल्याला काय सांगितलंय की त्या खेळाडूच्या वडिलांचा संजनाशी कसं संबंध आहे? आता हे खेळाडूचे जे वडील आहेत ते संजनाचे कोण लागतात? पती लागतोय. पती लागतोय म्हणजे पर्याय डी आपलं काय असेल इथे उत्तर असेल पर्याय डी. तो खेळाडूच्या वडिलांचा संजनाशी संबंध विचारलाय तर खेळाडूचे वडील हे संजनाचे पती आहेत. पर्याय डी करेक्ट उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. अच्छा आता इथे काय सांगितलं बघा. प्रश्न क्रमांक 4 सांगितलंय राज म्हणाला, राज काय म्हणते बघा, दीपा ही माझ्या पंजोबाच्या एकुलते एक मुलाची एकुलते एक सून आहे तर दीपा राज सोबत कशा प्रकारे संबंधित आहे? अच्छा बघा आता इथे ही आकृती कशी बनेल बघा. राज म्हणतोय दीपा ही माझे पंजोबा म्हणजे कोण म्हणतोय? राज म्हणतोय माझे पंजोबा म्हणजे बघा वडील, आजोबा, पंजोबा, पंजोबांच्या एकुलत्या एक मुलाची एकुलती एक सून आहे कोण? दीपा. बघा पंजोबांचा एकुलता एक मुलगा हा, त्याची एकुलती एक सून म्हणजे मुलाची पत्नी सून इथे आली. दीपा राज सोबत कशा प्रकारे संबंधित आहे? तर दीपा ही राजची कोण लागली? आई लागते. आई म्हणजेच इथे काय आलं उत्तर पर्याय सी. बघा राजचे वडील, वडिलांची पत्नी, आई, पर्याय सी आपलं अचूक उत्तर येईल इथे. येस अब्सोल्युटली करेक्ट उत्तर आहे पर्याय सी आई. ओके. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5. क्वेश्चन नंबर 5 बघा इथे बघा प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे.
प्रेरणा एका चित्राकडे निर्देश करत म्हणते की तो माझ्या आजोबांच्या मुलीचा पती आहे. तर त्या व्यक्तीशी प्रेरणा कशी संबंधित असेल असं विचारलं. त्या व्यक्तीशी प्रेरणा जी आहे ती कशी संबंधित असेल? मुलगी, भाची, चुलत भाऊ की बहीण? मुलगी पहिला पर्याय. ओके. स्नेह, अनिकेत, अर्चना, अनिकेत, अश्लेषा, शिल्पा, पूजा, रोहिणी, रचना, अनन्या, संदीप, पूनम, भरतेश, गजू, भाग्यश्री. चला, उत्तर काय येते तुमचं सर्वांचं? पर्याय ए. ओके. बघा आता इथे काय झालं, प्रेरणा एका चित्राकडे निर्देश करत म्हणते की तो माझ्या आजोबांच्या मुलीचा नवरा आहे. तर त्या व्यक्तीशी प्रेरणा कशी संबंधित आहे? त्या व्यक्तीसोबत प्रेरणा जी आहे ती प्रेरणा कशी संबंधित आहे असं विचारलं. बघा, अच्छा, तो माझ्या आजोबांच्या, काय झालं बघा, इथे बघा आजोबा, इथे पॅटर्नल ग्रँडफादर दिलेला आहे, बरोबर. अच्छा बघा काय झालं, तो व्यक्ती जो आहे माझे आजोबा असं कोण म्हणते? प्रेरणा म्हणते. प्रेरणा, प्रेरणाचे वडील, प्रेरणाचे आजोबा, आजोबांच्या मुलीचा पती आहे, म्हणजे तो व्यक्ती इथे आला. तो व्यक्ती कुठे आला? इथे आला, बरोबर. अच्छा, आता इथे काय दिले? त्या व्यक्तीशी प्रेरणा कशी संबंधित आहे? हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती, या व्यक्तीशी प्रेरणा कोण लागते? बघा, मेहुण्याची मुलगी समजा लागली, तर मेहुण्याची मुलगी ही नीस या नात्याने तुम्ही सांगाल ना, नीस इथे सांगाल. अच्छा, भाची लागेल. तुम्ही ए उत्तर का दिलं? तर काहींनी ए उत्तर दिलं. तिथे गडबड काय केली बघा, तुम्ही काय केलं माहितीये? प्रेरणाचे आजोबा पकडले तुम्ही, मग प्रेरणाचे आजोबा तुम्ही सिंपल वे मध्ये असं केलं, आईचे वडील केले आणि त्यांच्या जावयाची मुलगी म्हणजे त्यांच्या मुलीच्या पतीची मुलगी, म्हणजे ही इथे प्रेरणा त्या व्यक्तीची मुलगी दाखवली तुम्ही. परंतु हे उत्तर चुकीचं येईल, कारण बघा इथे काय दिलं? पॅटर्नल ग्रँडफादर. आजोबा म्हटलं तर आपण पहिले प्रेफरन्स कोणाला देतोय? पॅटर्नल साईडला प्रेफरन्स देतो, वडिलांच्या बाजू. जिथे कुठे दिलं नसेल पॅटर्नल मॅटर्नल, तर तिथे पॅटर्नलला आपण प्रेफरन्स देत असतो, हे लक्षात ठेवा नेहमीसाठी. ठीक आहे, चला पुढील प्रश्न क्रमांक 6. क्वेश्चन नंबर 6. बघा, एका मुलीच्या छायाचित्राकडे लक्ष वेधत प्रियांश म्हणतोय की ती माझ्या वडिलांच्या आईच्या मुलीच्या एकुलत्या एक भावाची मुलगी आहे. तर प्रियांशच्या वडिलांचा त्या मुलीच्या आईशी कसा संबंध असेल? प्रियांशच्या वडिलांचा त्या मुलाच्या आईशी कसा संबंध असेल? बघा, आता इथे मुलीच्या छायाचित्राकडे लक्ष वेधत प्रियांश म्हणतोय की ती माझ्या वडिलांच्या, कोण म्हणतोय? प्रियांश म्हणतोय, माझ्या वडिलांच्या आईच्या मुलीच्या एकुलत्या एक भावाची कोण आहे? ती मुलगी आहे. ती मुलगी आली, तो छायाचित्र. मग आता आपल्याला विचारलंय प्रियांशच्या वडिलांचा, याच्या वडिलांचा त्या मुलीच्या आईशी काय संबंध आहे? तर पती लागेल, तो पती लागेल. पर्याय सी आपलं काय असेल? उत्तर असेल पर्याय सी. लक्ष देणं गरजेचं आहे. मामाचा काय संबंध? बघा इथे बघा काय दिलंय, ती माझ्या वडिलांचे, कोण म्हणतं? प्रियांश म्हणतं, माझ्या वडिलांच्या आईच्या मुलीचा एकुलता एक भाऊ आहे आणि त्या भावाची कोण आहे? ती मुलगी आहे, एकुलता एक भावाची मुलगी आहे. ठीक आहे, ही आली इथे मुलगी. तर प्रियांचे वडील हे आणि त्या मुलीची आई ही, ते दोघे एकमेकांचे कोण आहेत? पती पत्नी आहेत. पती पत्नी आहेत, तर इथे मामावाले उत्तर जे दिले चुकीचं उत्तर दिलंय. ठीक आहे, उत्तर येईल पर्याय सी. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. 7वा प्रश्न. बघा, नितीन विनाकडे बोट दाखवत म्हणतोय की हिच्या मामाची एकुलती एक बहीण जी आहे ही माझी
आई लागते, तर वीणा नितीनची कोण लागेल? वीणा ही नितीनची कोण लागेल असं आपल्याला विचारलंय. बघा नितीनकडे बोट दाखवत या ठिकाणी या ठिकाणी वीणा म्हणते. बघा नितीन वीणाकडे, सॉरी, नितीन वीणाकडे बोट दाखवत म्हणतोय. हिच्या मामाची एकुलती एक बहीण ही माझी आई लागते. बघा वीणा जी आहे, वीणाच्या मामाची एकुलती एक बहीण म्हणजे वीणाची आई, ही माझी कोण लागते? आई लागते. असं कोण म्हणतोय? नितीन म्हणतोय. असं कोण म्हणतंय? नितीन म्हणतोय. म्हणजेच काय झालं, वीणा नितीनची कोण? तर वीणा ही नितीनची बहीण आहे असं आपल्याला इथे सांगता येईल. पर्याय ए आपलं इथे उत्तर येईल. पर्याय ए बहीण, एकदम परफेक्ट उत्तर आहे. व्हेरी गुड, क्या बात आहे. चला, तर हे झालं. बघा इथला हा 7वा प्रश्न आपल्या स्क्रीनवर होता, तो आपण सॉल्व्ह केला. पुढे एक एक क्वेश्चन जे आहे ते आपण सॉल्व्ह करत जायचे. एकदम जबरदस्त तयारी झाली पाहिजे आणि प्रॉपर प्रिपरेशन जे आहे ते प्रिपरेशन आपली झाली पाहिजे. चला बघूयात आता नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8 जो दिलाय, तो क्वेश्चन नंबर 8 काय दिलाय, काय सांगितलंय आपल्याला? चला आता इथे बघा काय दिलंय. मनीषाच्या बहिणीच्या ननंदेच्या एकुलत्या एक भावाच्या मुलीचं नाव काय? सिद्धी आहे. बघा मनीषाच्या बहिणीची ननंद, बघा बहिणीच्या नवऱ्याची बहीण ननंद होईल, बरोबर. हिच्या एकुलत्या एक भावाच्या मुलीचं नाव काय? सिद्धी आहे. तर आपल्याला विचारलंय मनीषा आणि सिद्धी यांचे नाते काय. आता बघा सिद्धीच्या आईची बहीणच असेल ना मनीषा, म्हणजे बघा इथे मामी भाची कॅन्सल झालं, काकू पुतणी आजीनाथ कॅन्सल झालं, राहिलं काय? मावशी भाची. अच्छा, म्हणजे ही मनीषा फिमेल आहे असं आपण कन्सिडर करतोय. आणि ही कोण आहे? तर मावशी भाची हे आपलं काय असेल? रिलेशन मॅटर्नल अंट नीस. पर्याय डी आपल्या इथे उत्तर येईल. अंट नीस. इथे मामी, मामी नाहीये रे, मामी नाहीये. बघा आईची बहीण लागेल ना, लागली तर आईची बहीण, मग यांच्यामध्ये फरक आहे. अंट म्हणजे या ठिकाणी आत्या असू शकते, मामी असू शकते, काही मावशी असू शकते, काकी असू शकते. परंतु इथे बघा, इथे दिले मॅटर्नल अंट, मावशी आणि नीस हे रिलेशन आपण जोडतोय. त्यामुळे पर्याय डी आपलं ऍक्युरेट उत्तर असेल. आलं लक्षात ए वाले? ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. बघा आता इथे काय दिले बघा, सांगितले काय बघा. दीक्षा आर्यनला म्हणते तुझ्या बाबांची पत्नी ही माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे. तर दीक्षा आर्यनची कोण लागते असं इथे आपल्याला विचारलं. दीक्षा आर्यनची कोण लागते? बघा दीक्षा आर्यनला म्हणते तुझ्या बाबांची पत्नी, आर्यनच्या बाबांची पत्नी ही जी आहे ही माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी असं म्हणते. बघा दीक्षा म्हणते की माझ्या आईच्या आई बाबांची ती एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे दीक्षा आणि आर्यन कोण आले? सिबलिंग्स आले. हे सिबलिंग्स आहेत, हे दोघे काय आहेत? एकाच पॅरेंटचे चाइल्ड्स आहेत. मग आता इथे उत्तर आपल्याला काय विचारलंय की दीक्षा ही आर्यनची कोण लागते. बघा आता दीक्षा आर्यनची कोण लागेल रे? बहीण लागेल ना. बहीण लागेल म्हणजेच काय येईल? पहिला पर्याय उत्तर येईल. इथे उत्तर काय येईल आपलं? पहिला पर्याय. इथपर्यंत क्लिअर?
सर्वांना क्लिअर आहे हा प्रश्न? चला पुढील प्रश्न बघूयात. 10वा प्रश्न. इथपर्यंत सर्व इच अँड एव्हरी क्वेश्चन क्लिअर झाला तुम्हाला सर्वांना? बघा आता इथे काय दिलं बघा, पर्याय डी 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 तुम्ही उत्तर देता. बघा काय झालं बघा, जर कुसुम ही प्रीतमच्या पत्नीच्या आईच्या नवऱ्याची एकुलती एक मुलगी असेल. बघा समजून घ्या, प्रीतमच्या पत्नीच्या आईच्या पतीची एकुलती एक मुलगी कोण आहे? कुसुम आहे. तर कुसुम प्रीतमच्या मुलाशी कशी संबंधित असेल? आता प्रीतमचा जो मुलगा आहे त्याची कुसुम कोण लागणार आहे? आई लागणार आहे. पर्याय डी आई हे आपलं अचूक उत्तर. व्हेरी नाईस. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11. बघा आता प्रशांत वसंतला काय म्हणतो बघा. प्रशांत वसंतला म्हणतो तुम्ही माझ्या भावाचे मामा आहात. अच्छा, प्रशांतच्या भावाचे मामा म्हणजे प्रशांतचे मामा असणार आहेत ना. प्रशांतचा भाऊ त्याचे मामा म्हटले तर प्रशांतचाही मामा म्हणजे आईचा भाऊ असणार. आणि तुम्हाला एकच बहीण आहे म्हणजे इथे वसंत आला, वसंतला एकच बहीण आहे. यावरून प्रशांतचं त्या बहिणीशी नातं काय असेल? त्या बहिणीचा प्रशांत हा कोण लागेल? अपत्य आहे. पती पुतण्या भाऊ हे कॅन्सल होईल, राहिला काय? मुलगा. तर पर्याय डी इथे उत्तर असेल, मुलगा लागेल प्रशांत हा त्या बहिणीचा, असं आपल्याला इथे विचारलंय. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. चला आता इथे काय दिलंय बघा, एक माणूस एका स्त्रीला म्हणते तुझ्या भावाची एकुलती एक बहीण माझी आई आहे.
ठीक आहे बघा. तुझ्या भावाची एकुलती एक बहीण ही कोण आहे? माझी आई आहे. ही जी स्त्री आहे फिमेल, तुझ्या भावाची एकुलती एक बहीण म्हणजे ती स्वतः, ही माझी आई आहे असं तो पुरुष म्हणतोय, म्हणजे तो मेल कॅन्डिडेट इथे आला. तर त्या पुरुषाच्या आजीशी, म्हणजे याची जी आजी आहे तिच्याशी, पुरुषाच्या आजीशी स्त्रीचं नातं काय असेल बघा. पुरुषाची आजी इथे आली, ती स्त्री मुलगी लागेल तिची, म्हणजे तिथेही उत्तर काय येणार आहे? पर्याय डी उत्तर येणार आहे. फिरवून फिरवून तिथेही झालेले आहेत. अनिकेत, कुसुम, इथे गडबड करू नका, मदर नाही लागणार आहे. बघा त्या पुरुषाच्या आजीशी, म्हणजे हे पुरुषाच्या आजीशी स्त्रीचं नातं, स्त्रीचं नातं म्हणजे स्त्री कोण लागणार आहे? तर ती या ठिकाणी मुलगी लागेल. चला पुढील प्रश्न क्रमांक 13. एक पुरुष एका स्त्रीला म्हणतोय तुझ्या आईच्या नवऱ्याची बहीण ही माझी आत्या लागते, आणि स्त्रीचा पुरुषाशी कसा संबंध आहे असं विचारलंय. बघा एक पुरुष एका स्त्रीला म्हणतोय तुझ्या आईच्या नवऱ्याची बहीण. बघा ती स्त्री जी आहे तिच्या आईच्या पतीची बहीण जी आहे, म्हणजे ही तिची आत्या झाली, बरोबर. ही माझी आत्या आहे असं तो पुरुष म्हणतोय. तो पुरुष इथे येणार आहे, म्हणजे तो जो या ठिकाणी मेल होता तो इथे येईल. कारण बघा हे दोघे भाऊ बहीण असेल तर वडिलांची बहीण आत्या होईल. बघा आता विचारले स्त्रीचा पुरुषाशी काय संबंध आहे? ती स्त्री पुरुषाची बहीण लागेल. पर्याय सी आपलं अचूक उत्तर येईल इथे, पर्याय सी. ठीक आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 14. येस पूनम, गुड मॉर्निंग. करेक्ट उत्तर होतं पर्याय सी, सी सी. शिल्पा, स्नेहा, सोनाबाई, शिल्पा, रोहिणी, रचना, तनुजा. करेक्ट. चला आता पुढील प्रश्न क्रमांक 14 दिला. एका मुलीने एका मुलाची ओळख करून देताना काय सांगितलं बघा. तिच्या मामाच्या वडिलांच्या मुलीचा एकुलता एक मुलगा आहे असं ती सांगते. ती महिला जी आहे, ती मुलगी जी आहे, तिचा मामा म्हणजे आईचा भाऊ, तिच्या मामाच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा, म्हणजे इथे तो चित्र आला, तो मुलगा आला इथे. तर आता विचारलंय काय, जर मामा हे दोघे भावंड आहेत फक्त, हे बघा हे दोघेच भावंड आहेत, तर मुलाचा मुलीशी काय संबंध आहे? तो मुलगा मुलीचा कोण लागतोय? तो मुलगा त्या मुलीचा भाऊ लागेल. पहिला पर्याय आपलं अचूक उत्तर असेल, फर्स्ट ऑप्शन. येस, सर्वात फर्स्ट उत्तर दिलंय पूजा, नंतर अनंदाई, प्रतीक्षा, विश्लेषा, अनिकेत, भरतेश, स्नेहा, रोहिणी. येस करेक्ट उत्तर आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 15, क्वेश्चन नंबर 15. काय विचारले बघा. एका चित्र गॅलरीत चित्राकडे बोट दाखवत विनीत म्हणतोय की हे जे चित्र जे आहे माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. विनीत म्हणतोय माझ्या आजोबा म्हणजे वडिलांचे वडील, आजोबा, माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी, म्हणजे ते चित्र इथे आलं, म्हणजे विनीतची बहीण आहे ती. आता मग ते चित्र विनीतशी कोण लागेल? विनीतचे कोण लागते? ती बहीण लागते. म्हणजे इथेही काय झालं, पर्याय बी बहीण हे आपलं उत्तर येईल. इथे बी पर्याय येईल, बहीण हे नातं उत्तर असेल. चला पुढील प्रश्न क्रमांक 16, क्वेश्चन नंबर 16. 16वा प्रश्न.
चला आता इथे बघा, चित्रातील महिलेकडे बोट दाखवत करीना म्हणते ती माझ्या नवऱ्याच्या सासऱ्यांची आई आहे. बघा काय झालं, माझ्या नवऱ्याचे सासरे, ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा, आता इथे करीना म्हणते की माझा जो पती आहे, बघा माझ्या नवऱ्याच्या सासऱ्यांची, म्हणजे इथे बघा करीनाचे वडील, सासऱ्यांची कोण आहे, आई आहे. करीनाचा त्या महिलेशी काय संबंध आहे? ही महिलाची करीना कोण लागते, नात लागेल. नात म्हणजे ग्रँड डॉटर. पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय बी. इथे डी ए वाले चुकीचं ठरेल, डी नाही येणार आहे. बघा मुलगी कशी येईल, बघा काय झालं, बघा करीनाच्या पतीचे सासरा म्हणजे करीनाचे वडील झाले. करीनाच्या वडिलांची कोण आहे, आई, ठीक आहे, ही महिला. तर त्या करीनाचा त्या महिलेशी काय संबंध आहे? ही महिला जी आहे त्या महिलेच्या मुलाची मुलगी, मुलाची मुलगी म्हणजे काय होईल, नात होईल ना. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. काय दिले बघा, एका महिलेच्या फोटोकडे बोट दाखवत पवन म्हणतोय की ती माझ्या आईच्या मुलीची बहीण आहे. पवनच्या आईची मुलगी म्हणजे पवनच्या बहिणीची मुलगी आहे इथे. तर महिलेचा पवनशी काय संबंध आहे? ती महिला पवनची कोण लागेल, बघा एका महिलेच्या फोटोकडे बोट दाखवत पवन म्हणते ती माझ्या आईच्या मुलीची, अच्छा आईच्या मुलीची बहीण आहे, मुलगी नाही. एक मिनिट हा. मुलीच्या बहिणीची बहीण म्हणजे इथे आली. तर आता महिलेचा पवनशी काय संबंध आहे? ही जी महिला होती ती महिला पवनची कोण लागेल, बहीण. पर्याय सी आपलं उत्तर येईल, पर्याय सी. ठीक आहे, बघा माझ्या आईच्या मुलीची बहीण ही. चला त्याच्या पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा, क्वेश्चन नंबर 18. बघा एक व्यक्ती जी आहे ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणते आहे, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणते की तू माझा भाऊ आहेस पण मी तुझा भाऊ नाही. तर त्या दोघांमधील संबंध काय आहे? बघा मी तुझा भाऊ, तू माझा भाऊ आहेस परंतु मी तुझा भाऊ नाही. तर त्या दोघांमधील संबंध काय आहे? बघा आता इथे काय दिले बघा, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणते तू माझा भाऊ आहेस. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतोय तू माझा भाऊ आहेस पण मी तुझा भाऊ नाही, म्हणजे मी बहीण आहे असं होईल त्याचा अर्थ. बघ तू माझा भाऊ आहेस परंतु मी तुझा भाऊ नाहीये, बहीण झाली. त्या दोघांमधील संबंध काय असेल, भाऊ बहीण, ब्रदर सिस्टर, भाऊ बहीण. पर्याय बी काय असेल आपलं उत्तर असेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19वा. म्हणजे सी उत्तर दिलं, एक मिनिट थांबा. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक एक गोष्ट तुम्ही सी उत्तर दिलं, तुम्हाला इथे दाखवतो बघा. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणते, एक पर्सन कोणीतरी आहे जो दुसऱ्या व्यक्तीला म्हणते तू माझा भाऊ आहेस. आता एक व्यक्ती दुसऱ्याला म्हणते की तू माझा भाऊ आहेस परंतु मी तुझा भाऊ नाही. हा जो सिबलिंग आहे, भाऊ नाही म्हणजे एकच येईल ना, बहीणच येईल ना. मग त्यांच्यामधील रिलेशन भाऊ बहिणीच असेल, सांगता येणार नाही असं का सांगताय? ही बहीण हे भाऊ अशा पद्धतीनेच होईल, दोघांपैकी एकच रिलेशन असेल. सी उत्तर काय येत आहे, सी चुकीचं उत्तर आहे. समर्थ करेक्ट उत्तर आहे, तनुजा करेक्ट उत्तर आहे, पर्याय बी. आलं लक्षात? अच्छा जर सिबलिंग्स आहेत, सिबलिंगचा अर्थ काय होतो, एकाच पॅरेंटचे चाइल्ड. ठीक आहे, एकाच पॅरेंटचे चाइल्ड आहेत असं दिलेलं रिलेशन. ठीक आहे, मग तर ते भाऊ बहीणच असेल. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. एका मुलीची ओळख करून देताना अंजली म्हणते की ती माझ्या आईच्या मुलाच्या एकुलत्या एक बहिणीची मुलगी आहे. अंजली काय म्हणते बघा, ती जी आहे ते माझ्या आईच्या मुलाच्या एकुलत्या एक बहिणीची मुलगी आहे असं या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. मुलीचा अंजलीशी काय संबंध आहे, तर ती मुलगी अंजलीची मुलगी असेल. अंजलीची मुलगी म्हणजे तिथे उत्तर येईल पर्याय बी मुलगी. पर्याय बी
मुलगी हे करेक्ट उत्तर आहे. येस, करेक्ट उत्तर आहे. प्राजक्ता, अभिजित, गजू, स्नेहा, सौरभ, भारतेश, रचना, कुणाल, संदीप, पूनम, हिराबन, सोनाबाई, भाग्यश्री, सायली, रीना, तनुजा, अनन्या, शालिनी, शिल्पा, करिश्मा. व्हेरी गुड. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न बघा. एका पाहुण्याशी रजतची ओळख करून देताना अजय म्हणतोय की तो माझ्या वडिलांच्या सुनेचा एकुलता एक मुलगा आहे. तर अजयचा रजतशी कसा संबंध असेल? अच्छा बघा, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न कसा सॉल्व्ह होईल बघा. माझ्या वडिलांच्या सुनेचा एकुलता एक मुलगा, अजय म्हणतोय माझ्या वडिलांची सून म्हणजे अजयची पत्नी असेल, तिचा मुलगा आहे रजत, असं होईल. किंवा या ठिकाणी बघा, अजय जो आहे, अजयच्या वडिलांची सून म्हणजे अजयच्या भावाची पत्नी आणि तिचा मुलगा आहे रजत, असं होईल. म्हणजे अजय हा एकतर त्या रजतचा वडील लागेल किंवा वडिलांचा भाऊ वगैरे लागेल. आजोबावाले जे पर्याय होते, भाऊवाला पर्याय होता, तो कॅन्सल झाला. राहिलं काय? एकतर वडील किंवा काका. एकतर वडील किंवा काका पर्याय डी जो आहे तो पर्याय डी आपल्या इथे उत्तर असेल. ठीक आहे. तर हा जो पार्ट होता, आपण सुरुवातीला इंडिकेटिंग फॉर्म मधील प्रश्न बघितले. इंडिकेटिंग फॉर्म मधील प्रश्न क्लिअर आहेत? एकदा कन्फर्म करून सांगा, एकदा फटाफट रिप्लाय करून द्या की सर येस क्लिअर. इंडिकेटिंग वाले प्रश्न जमतील ना आता? प्रत्येकाला येतील ना? सॉल्व्ह करता येतील ना? चला आता आपण जे प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत ते डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मधील जे प्रश्न आहेत ते डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट मधील प्रश्न आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. डेफिनेटली समजलंय. व्हेरी गुड. बघा, एल, एम, पी, जे, के आणि एच हे कुटुंबाचे 6 सदस्य आहेत. एल आणि एम हे विवाहित जोडपे आहेत. के ही जे ची बहीण आहे. एम ही एच ची सून आहे, जी के च्या भावाची आजी आहे. जे हा के चा एकुलता एक मुलगा आहे, जो एल चा कोण आहे? भाऊ आहे. तर आता आपल्याला इथे विचारलंय की एच हा जे चा कोण लागतोय? आजी, आजोबा, वडील की आई, असं विचारलंय. बरोबर. अच्छा आता इथे बघा कसं करायचं बघा, लक्ष देऊन ऐका. इथे शब्द लक्षात ठेवा. आणि, परंतु, पण, तर हे जे येतात ते पहिल्या व्यक्तीसाठी येतात, फर्स्ट पर्सन साठी. आणि, परंतु, पण, तर हे जे आहे ते पहिल्या व्यक्तीसाठी येत आहेत. म्हणजे उरलेले जे, जो, ज्याचे, ज्याला वगैरे हे जे वर्ड्स येत आहेत हे सेकंड पर्सन साठी येत आहेत. एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं. हे सेकंड पर्सन साठी येतील, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. बरोबर. अच्छा आता इथे काय झालं बघा. एल, एम, पी, जे, के आणि एच हे कुटुंबाचे 6 सदस्य आहेत. एल, एम, पी, जे, के, एच हे कुटुंबाचे 6 सदस्य आहेत. एल आणि एम हे विवाहित जोडपे आहे. एल आणि एम, एल व एम हे काय आहे? विवाहित जोडपे आहे. बरोबर. मग आपण इथे दाखवणार एल, एम विवाहित आहे. परंतु त्यांचं जेंडर आपल्याला माहिती नाहीये. पुढे गेलं तर समजतं एम ही एच ची सून आहे. म्हणजे एम चं जेंडर फिमेल माहिती पडलं. कोणाची सून आहे? एच ची सून आहे. अच्छा बघा, जी, जी म्हणजे एम आणि एच पैकी कोण दिलंय? जी एच साठी युज होईल, सेकंड पर्सन. एच ही के च्या भावाची आजी आहे. अच्छा, एच ही के चा जो भाऊ आहे त्याची आजी लागते. तर आता के चा भाऊ कोण दिलाय ते आपण इथे समजेल बघा. के ही जे ची बहीण आहे. मग के जे ची बहीण आहे, तर जे ची ही आजी लागेल. इथेच आपलं उत्तर फायनल होईल. हे आपलं उत्तर इथे फायनल होईल. पर्याय ए आपलं उत्तर येईल. आई, आई, आई करताय चुकीचं उत्तर आहे. सर्वांनी उत्तर दिलं आई, एवढं का मिस्टेक केलीत? बघा इथे काय दिलं बघा. जे हा पी चा एकुलता एक मुलगा आहे, जो, जो म्हणजे पी, पी एल चा भाऊ आहे.
पी हा एल चा भाऊ आहे आणि जे हा पी चा एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे के फिमेल झाली. ही आपली इन्फॉर्मेशन होती. तुम्ही काय केलं गडबड, जो जी जे वगैरे हे जे शब्द होते ना तिथे गडबड करून टाकले. दुसऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही रिलेट केलात तिथे फर्स्टला असणार आहे. बघा आता तुम्ही समजा आता इथे बघा, जे हा पीचा एकुलता एक मुलगा जो एल चा भाऊ, मग तुम्ही इथे एल चा भाऊ जे वगैरे इथे दाखवलं, एल चा भाऊ जे दाखवला आणि जे ची आई आहे असं सांगितलं. बरोबर, इथे गडबड केली ना, केली की नाही इथे गडबड, की तुम्ही हा रीड केला जे हा पीचा एकुलता एक मुलगा आहे आणि कोण दिलाय जो एल चा भाऊ आहे, मग एल चा भाऊ तुम्ही जे दाखवला जे ची आई एच आहे असं सांगितलं असेल कदाचित. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. चला आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. अच्छा, आता विचारलंय पी के चा कोण लागतोय, पी हा के चा कोण लागतोय असं विचारलंय. लक्ष देऊन ऐका. पी के चा कोण लागतोय रे, पी हा के चा वडील आहे. वडील आहे, वडील कुठे दिसते, पर्याय डी, पर्याय डी. कोण म्हणतंय हे, संदीप एच, आजी की आजोबा कसं सर. अच्छा, बी येणार ना लास्ट क्वेश्चन मध्ये, ते देखील सांगतो. रुवीन डोंट वरी, चिंता करू नका. इथे हा प्रश्नच मी तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करून दाखवतो, चिंता करू नका. इथे सरळ सरळ दिसतंय एम ही एच ची सून आहे जी. सेकंड पर्सन काय येतंय रे, कोणी विचारला हा प्रश्न, रुवीन आणि संदीप लक्ष देऊन ऐका. एच ही कोण आहे बघा, एम ही एच ची सून, एच ची सून म्हणजे एच च्या मुलाची पत्नी. एम इथपर्यंत क्लिअर झालं. आणि जी जी हा सेकंड पर्सन साठी वापरला जातोय. सेकंड पर्सन एम आणि एच मध्ये कोण आहे, फक्त मला एवढं कमेंट करून सांग, संदीप आणि रुवीन दोघा जणांनी पटकन. दोघांचेच उत्तर आले पाहिजे, दुसरं नाही. लक्ष देऊन ऐका, मला पटकन सांगायचंय, पटकन सांगायचंय, पटापट 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 सांगा. इथे मला सांगा एम एच पैकी फक्त दुसरा व्यक्ती कोण आहे तेवढं सांगायचंय. रुवीन आणि संदीप, पटकन, दुसऱ्याचा टाइम वेस्ट करू नका प्लीज. एच आहे. अरे बोला ना, एवढी मोठी कमेंट टाकताय, एच लेटर टाइप करायला एवढा टाइम लागतोय तुम्हाला. बघा एम आणि एच मध्ये बघा, एम ही एच ची सून आहे जी, जी म्हणजे एच, एच के च्या भावाची आजी आहे, एवढं दिलंय आजी आजी आजी. तरी म्हणताय आजोबा असणार ना, आजोबा असणार ना, आजोबा असणार ना, कसं आजोबा असेल रे. राजांना एवढं दिलंय, एम ही एच ची सून आहे जी, जी म्हणजे एच, एच के च्या भावाची आजी. के चा जो भाऊ आहे, जो कोणी आपल्याला इथे दाखवलं होतं, के बहीण आहे कोणाची, जे जे, के च्या भावाची आजी. हे एवढं एच फिमेल सर्कल आपण फिमेल साठी करतोय, तरी ते आर्ग्यू करतात सर आजोबा असेल, आजोबाच असेल, आजोबाच असेल. कसं येईल रे आजोबा राजांनो. ठीक आहे, जे आहे ते प्रॉपर तुम्हाला इथे शिकवलं जाईल, कुठलंही कन्फ्युजन तुमच्या माइंड मध्ये ठेवलं जाणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि जे करेक्ट आहे, ऍक्युरेट उत्तर आहे ते आपण इथे शिकवत असतो. हा चुकी झाली एखाद्या टायपिंग मध्ये किंवा नोट करण्यामध्ये, तर डेफिनेटली मी ते ऍक्सेप्ट करत असतो. माझी कधी चुकी असेल तर ते ऍक्सेप्ट मी नेहमीच करत असतो. परंतु जे करेक्ट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल 100%. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्न. संदीप, आजोबा येईल कसं, आजोबा येईल की आजी येईल, लक्षात आलं. रुवीन समजलं. चला पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 23. चला आता इथे काय दिलं बघा, ए ही बहीण आहे कोणाची, जेची, जीची. जीची बहीण कोण आहे, ए, ए ही जीची बहीण आहे, आपण दाखवलं. चला आता इथे काय दिले बघा, ए ही जीची बहीण आहे. याच्या पुढे मी कधी रुवीनची कुठली कमेंट आली सरळ सरळ इग्नोर करणार आहे. जर त्याला एक्नॉलेजमेंट करायची जर या ठिकाणी हिंमत नसेल तर मी कधीही, रुवीन तुझी कमेंट मी बिलकुल 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 इग्नोर करणार आहे. याच्या पुढे कधीच कुठलंच रिपीटचं मी आन्सर देणार नाही, हे लिहून ठेव. ठीक आहे, आता बघा जी ए ही जीची बहीण आहे, जीचं बी सोबत विवाह झालेला आहे. बघा जीचं बी सोबत विवाह झालेला आहे. बघा ए ही जीची बहीण आहे, ए ही जीची बहीण आहे, जीचं बी शी लग्न झालेलं आहे, हे आपण दाखवलं. बी हा एफ चा वडील आहे. आता बी मेल भेटला, कोणाचा वडील आहे रे, एफ चा वडील आहे. जी फिमेल आली, जी ही फिमेल आली. बघा ई हा डी चा मुलगा आहे, ई कोणाचा मुलगा आहे रे, डी चा मुलगा आहे. बघा आता डी आहे का आपल्याकडे, नाही. ई हा मुलगा आहे कोणाचा, डी चा, हे दाखवलं. अच्छा बघा जी डी ची सासू आहे असं सांगितलं. बघा जी कोण आहे, डी ची सासू आहे.
आणि इथे दिलेलं आहे बी ला एकुलता एक मुलगा आहे, एकही मुलगी नाही. बी ला एकुलता एक मुलगा आहे, एकही मुलगी नाही, म्हणजे एफ फिमेल आहे, सॉरी एफ मेल आहे. बघा बी ला एकुलता एक मुलगा आहे, एकही मुलगी नाही. आणि इथे सांगितले काय बघा, जी डी ची सासू आहे, जी सासू आहे डी ची, म्हणजे एफ आणि डी मॅरिड असेल. आणि डी चा मुलगा कोण आहे, ई आहे, हे आपल्याला इथे दाखवलंय. हे झालं, हे देखील झालं, हे देखील झालं. आता ए चा एच सोबत विवाह झालेला आहे. बघा ए आणि एच मॅरिड आहे. तर सी ही ए ची मुलगी आहे. सी कोणाची मुलगी आहे, ए ची मुलगी आहे. आता आपल्याला विचारलंय एच हा एफ चा कोण लागतंय. बघा एफ चा एच कोण लागेल, तर बघा एफ ची आई जी, जी आईची बहीण मावशी, मावशीचा पती काका, मावशीचा पती काका, अंकल, पर्याय बी काय असेल आपलं अचूक उत्तर, पर्याय बी. ठीक आहे. नाही कळलं रोविन म्हणून तर विचारलं होतं, डेफिनेटली नाही कळलं म्हणूनच विचारतो, कोणी टाइमपास म्हणून विचारत नाहीये. परंतु विचारल्यानंतर मी तुमचं सर्वांचं एका मुले सर्व 100, 150, 200 विद्यार्थी जे असतात त्यांचं मी टाइम देऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करत असतोय. तर काही सेकंद तुम्हाला कमेंट टाकता येईल की येस सर क्लिअर झालं म्हणून. आता तर ती कमेंट दिसली पाहिजे आणि दिसायलाच पाहिजे. जर तुम्ही रिपीट म्हणताय तर कोणाचाही रिप्लाय न येता तुमचा फक्त आणि फक्त तुमचा रिप्लाय आला पाहिजे, कारण बाकीच्यांचं क्लिअर आहे त्याचा एक्नॉलेजमेंट पहिलेच आलेला असतो. लक्षात घ्या. चला आता इथे काय दिलं बघा, जर आयचं लग्न ई सोबत झालं तर एफ हा आयचं कोण लागेल. बघा आयचं लग्न ई सोबत झालं तर ईचं कोण आलं, ई ची पत्नी आली आय, तर एफ आयचं कोण लागेल, तर बघा पतीचे वडील म्हणजे सासरे लागतील. पतीचं वडील सासरा म्हणजे कोण झाला, एफ हा आयचं कोण आहे, सासरा आहे. सासरा कुठे दिसतंय, पर्याय डी मध्ये दिसतंय. तर पर्याय डी आपलं काय असेल, अचूक उत्तर असेल पर्याय डी. चला त्याच्या पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. बी चा डी सोबत काय नातं असेल. बी जो आहे बी, तो डी सोबत कोणत्या नात्याने संबंधित असणार आहे. आता इथे बघा तुम्हाला इथे दिसतंय, आपण डायग्राम ड्रॉ केलेलीच आहे. इथे बी डी चं कोण लागते बघा, डी चा पती कोण आहे, एफ, पती एफ, एफ चं वडील कोण, बी. म्हणजे काय झालं, पतीचे वडील. पतीचे वडील म्हटलं तर इथे उत्तर काय येईल, बी विथ रिस्पेक्ट टू डी. सासरा पर्याय डी आपलं अचूक उत्तर असेल, पर्याय डी. ठीक आहे. चला त्याच्या पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. येस परफेक्ट उत्तर आहे पर्याय डी, सासरा सासरा सासरा. अगदी अगदी करेक्ट उत्तर आहे. चला पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 26. चला पटापट पटापट बघा, 5 मिनिटं आहेत आपले, 5 मिनिटांमध्ये प्रश्न आपल्याला पुढचे घ्यायचे. आणि बघा इथे काय दिलंय, जी ही एस ची मुलगी आणि के ची सून आहे. बघा जी कोणाची मुलगी आहे, एस ची मुलगी आहे आणि के ची सून आहे. अच्छा के ची सून आहे म्हणजे इथे बघा, इथे के बघ, के च्या मुलाची पत्नी झाली सून, एस ची मुलगी आहे. इथपर्यंतचा हा पहिला पॉइंट झाला आपला. चला बी ही एफ ची मुलगी आहे आणि डी हा तिचा भाऊ आहे. एफ जी ची सासू आहे. बघा जी ची सासू कोण आहे, एफ. हे पॉइंट महत्वाचं होतं, एफ जी ची सासू आहे. हा भेटला नंतर आपण पुढे जातोय की बी ही एफ ची मुलगी आहे आणि बी चा भाऊ कोण आहे, डी आहे. म्हणजे हे झालं आपलं उत्तर. अच्छा आता आपल्याला काय दिलंय, डी रिलेटेड टू जी. डी जी चं कोण लागते, तर जी चा पती आहे. डी हा जी चा पती आहे. पर्याय 2 आपलं काय असेल, उत्तर असेल. अच्छा तुम्हाला असं विचारलं की एस डी चं कोण लागतंय, एस डी चं कोण किंवा कोण लागेल किंवा कोण लागतोय असं विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्याल, एस डी चं कोण लागेल. एस डी चं कोण लागेल, कॅनॉट बी डिटरमाइंड. येस प्रतीक्षा करेक्ट उत्तर आहे. रोहिणी डोंट वरी, इथे तुम्हाला एक्सप्लेन करतो पुन्हा. पहिले इथे बघा हे जे ट्री दिसते याच्यावरून सांगण्याचा प्रयत्न करा की एस डी चं कोण लागेल. तर बघा एस चं जेंडर माहिती आहे का आपल्याला, माहिती नाहीये ना. माहिती असतं तर आपण स्क्वेअर किंवा सर्कल केलं असतं, केलंय का आपण, नाही केलंय. म्हणजे तो डाऊटफुल आहे. उत्तर काय येणार आहे, कॅनॉट बी डिटरमाइंड. लक्ष देऊन ऐका रे. बघा जी ही एस ची मुलगी आहे. बघा एस ची मुलगी जी आहे, हे आपण लिहिलं. बघा एस ची मुलगी जी आहे, जी चं जेंडर माहिती पडलं, एस चं जेंडर माहिती नाहीये. लक्ष देऊन ऐका. आणि बघा जी ही एस ची मुलगी आणि पहिल्या व्यक्तीसाठी वापरलं जातं. जी के ची सून आहे. जी के ची सून म्हणजे बघा इथे आलं के, के च्या मुलाची पत्नी. जी ही एस ची मुलगी आहे आणि के ची सून आहे, हे आपल्याला इथे दाखवता आलं.
पुढे काय दिले बघा, की इथे दिलेलं आहे आपल्याला एफ ही जी ची सासू आहे. जी ची सासू, सासू म्हटलं तर पतीची आई. एफ ही के ची जी ची सासू आहे. एफ जी ची सासू हे झालं. पुढे दिलंय बी ही एफ ची मुलगी आहे आणि डी हा तिचा भाऊ आहे. बघा, बी कोणाची मुलगी आहे? बी कोणाची मुलगी आहे? एफ ची मुलगी आहे आणि तिचा भाऊ कोण आहे? डी. म्हणजे हे झालं रिलेशन. हे आपलं जे उत्तर होतं ते या पद्धतीने आपलं बनलं. आपल्याला विचारलं होतं की डी चा जी शी काय संबंध आहे, तर जी चा डी कोण दिसते? पती दिसते. पती पहिला दुसरा पर्याय आपलं उत्तर आलं. आलं लक्षात? ऍज च जेंडर माहिती नाही, तिथे डाऊटफुलच रिलेशन राहणार आहे. येस, रोहिणी शिरकर अननय, अनन्य आहे की अननय, स्पेलिंग मध्ये काही मिस्टेक आहे की तसंच नाव आहे? क्लिअर? चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. क्वेश्चन नंबर 27. रचना आणि दिव्या या बहिणी आहेत. सखी आणि गौरी या बहिणी आहेत. पुढे काय सांगितलंय? सखीचे वडील हे दिव्याचे कोण आहेत? भाऊ आहेत. तर गौरी ही रचनाची कोण लागते? बघ काय झालं इथे, काय सांगितलं बघा, सखीचे वडील जे आहेत, सखी आणि गौरी बहिणी दाखवल्यात. सखी आणि गौरी बहिणी आहेत, आपण इथे दाखवलं. सखीचे वडील जे आहेत ते दिव्याचे भाऊ आहेत. कोणाचे भाऊ आहेत? दिव्याचे. आणि दिव्या आणि रचना काय दाखवल्या होत्या? बहिणी. दिव्या रचना बहिणी होत्या. गौरी रचनाची कोण? रचनाच्या भावाची मुलगी. भावाची मुलगी कोण होते? भाची. पर्याय बी आपलं काय उत्तर असेल? भाची हे आपलं करेक्ट उत्तर असेल. आत्या कशी रे? रचना नाही विचारली आहे. काय विचारली आहे? गौरी रिलेटेड टू रचना. गौरी ही रचनाची कोण लागेल? आत्यावाले चुकीचं उत्तर आहे. तुम्ही रचना गौरीची आत्या आहे ते सांगताय. सॉरी गाईज. ठीक आहे, उर्वरित जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघू. थोडस तब्येत खराब आहे, खोकला, घसा दुखे, सर्व काही सुरू आहे. ठीक आहे, एनिवे उर्वरित प्रश्न आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघू, चिंता करायची गरज नाही. ठीक आहे, सेशन संपल्यानंतर बघा तुम्हाला एक फीडबॅक फॉर्म येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जो कंटेंट रायटिंग, फॅकल्टी रायटिंग आणि ऍप रेटिंग सर्व विचारलं जाईल. तर बघा 5 फॉर एक्सलेंट असं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 5 स्टार रेटिंग तुमच्याकडून नक्कीच अपेक्षित आहे. बघा स्टार दिलेलं असं 1 2 3 4 5, हा इकडचा जो आहे तो 5 स्टार रेटिंग आहे. तर हे 5 स्टार रेटिंग तुमच्याकडून नक्कीच अपेक्षित राहील. थांबूया तिथेच, पुन्हा भेटू उद्याच्या सेशन मध्ये. यातच पुढचा पार्ट आपण डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅट प्लस कोडेड ब्लड रिलेशन आपण कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.